उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी भूत वैष्णव गायका. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी अमृता गोरडे. आज मी तुम्हाला घेऊन आले आहे माझ्या मनाच्या खूप जवळ असलेल्या एका गावात, ऐतिहासिक गावात, माझ्या मामाच्या गावात, रोहिलागडमध्ये. मी हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले. मंदिरात गेल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळाली. बाहेर किती गोंधळ असला तरी देवाच्या चरणी गेल्यावर मन स्थिर होतं. मंदिर परिसरातील वातावरण खूप प्रसन्न होतं. दर्शन घेतल्यावर मी तुम्हाला एक ऐतिहासिक गल्ली दाखवणार आहे. आता मी दर्शन करून बाहेर आले. बाहेर आल्यावर मी तुम्हाला ग्रामपंचायत दाखवणार आहे. चला तर मग रोहिलागडच्या ग्रामपंचायत समोर उभं राहिल्यावर जाणवलं की गाव फक्त रस्ते आणि घरांनी नाही बनत, तर गावाच्या विकासासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या अनेक लोकांच्या प्रयत्नांनी घडतं. पुढे आम्ही महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार आहे. नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. शिवरायांचं नाव घेतलं की अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. स्वराज्याची, पराक्रमाची, स्वाभिमानाची प्रेरणा देणारे आपले महाराज. आज बुधवार, रोहिलागडच्या बाजाराचा दिवस. गावातील बाजार म्हणजे फक्त खरेदी विक्रीचं ठिकाण नसतं, तो गावाचा जीवनाचा एक भाग असतो. इथे लोक भेटतात, बोलतात, सुखदुःख वाटून घेतात. बाजारात फिरताना मला गावातील साधेपणा आणि माणुसकी अनुभवायला मिळाली. सकाळपासूनच बाजारात लोकांची वर्दळ सुरू झाली. कुणी भाजीपाला विकत होतं, कुणी फळं, कुणी घरगुती वस्तू घेण्यासाठी आले होते. प्रत्येक चेहऱ्यावर आपुलकी आणि साधेपणा दिसत होता. कुणी शेतीच्या चर्चा करत होत्या, तर कुणी घरच्या सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगत होते. शहरातील मोठमोठ्या मॉलमध्ये वस्तू मिळतात, पण गावाच्या बाजारात माणुसकी मिळते. गावाचा आठवडी बाजार हा गावाचा संस्कृतीचा आणि परंपरेचा जिवंत आरसा वाटतो. गावात प्रवेश करताच माझं लक्ष सर्वात आधी गेलं त्या इथल्या गल्ल्यांकडे. आजच्या काळात शहरांमध्ये मोठमोठे रस्ते, उंच इमारती आणि प्रचंड गर्दी दिसते, पण गावातील ह्या छोट्या छोट्या गल्ल्या वेगळ्याच वाटतात. या गल्लींना कित्येक पिढ्या पाहिल्या आहेत. या गल्ल्यामधून कित्येक मुलं खेळत मोठी झाली असतील. कित्येक जण शिक्षणासाठी, नोकरीसाठी गाव सोडून गेले असतील, पण या गल्ल्या आजही त्यांची वाट पाहत उभ्या आहेत. या गल्ल्यांमधून चालताना मला असं वाटत होतं की प्रत्येक घराची, प्रत्येक दगडाची आणि प्रत्येक वळणाची एक वेगळी कहाणी आहे. गावात फिरताना अनेक जीवनझाडं दिसली. ही झाडं फक्त झाड नाहीत, ही गावाची साक्षीदार आहे. कित्येक वर्षापासून उन्हात, वाऱ्यात आणि पावसात उभी राहून ही झाडं गावाचं रक्षण करत आहेत. कित्येक लोकांनी त्याच्या सावलीत विश्रांती घेतली असेल. कित्येक मुलांनी त्यांच्या फांद्यावर झोके घेतले असतील. च्या काळात झाडं तोडली जात आहे, पण गावात अजूनही झाडं उभी आहेत. हे पाहून खूप समाधान वाटलं, कारण झाडं म्हणजे निसर्गाचा आशीर्वाद असतो. मित्रांनो, गावातील सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे जुना पाण्याचा आड. आजच्या काळात आता मी नळापूर्वी लोक अशाच आडांमधून पाणी भरायचे. मी तिथे पोचले तेव्हा एक आजी पाणी शेंगत होत्या. त्या आजीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण त्या सुरकुत्यांमध्ये आयुष्याचा खूप मोठा अनुभव दडलेला होता.
चालता चालताना हे छान छान घरं बघत असताना आम्हाला पुढे एक आजोबा भेटले. पासून ते टेलरिंगचा व्यवसाय करत आहेत. विचार करा मित्रांनो, इतकी वर्ष एकाच कामात प्रामाणिकपणे राहणं किती मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी थोडंसं बोलले, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये मला आयुष्याचा खूप मोठा प्रवास दिसला. त्यांना आमच्याशी बोलून खूप आनंद झाला आणि खरं सांगायचं तर आम्हालाही, कारण अशा ज्येष्ठ माणसांशी बोललं की अनुभवाचा खजिना मिळतो. 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपल्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने हा व्यवसाय जपला आहे. आजच्या काळात अनेक व्यवसाय बदलले, अनेक दुकानं आली गेली, पण आजोबांनी आपल्या हातातील कला आणि मेहनतीवरचा विश्वास कधीच सोडला नाही. त्यांच्याशी थोडंसं बोलण्याचा योग आला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यातील समाधान पाहून मन भरून आलं. आयुष्यभर कष्ट करूनही त्यांच्यातील साधेपणा आणि माणुसकी आजही तशीच जिवंत आहे. अशा व्यक्ती गावाची खरी संपत्ती असतात, कारण ते फक्त कपडे शिवत नाहीत, तर आपल्या कष्टाने आणि अनुभवाने पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा शिवत असतात. त्यानंतर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतलं. संभाजी महाराज म्हणजे शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचं प्रतीक. त्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचा इतिहास अजून उजळून निघाला. त्यांच्या पुतळ्यासमोर उभं राहून मन भरून आलं. आणि मग अचानक आम्हाला मामा भेटला. गावात अचानक आपली माणसं भेटली की आनंद दुग्णित होतो. मामाने प्रेमाने त्याने बनविलेली नवीन बैलगाडी दाखवली. ती बैलगाडी पाहताना मला गावातील कष्टकरी जीवन वाटलं. शेती, बैलगाडी आणि शेतकरी हे सगळं आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आज आधुनिक युग आलं असलं तरी या गोष्टींचं महत्त्व कधीच कमी होणार नाही. मित्रांनो, आजचा हा रोहिलागडचा प्रवास माझ्यासाठी फक्त एक गाव पाहण्याचा प्रवास नव्हता. हा प्रवास होता माझ्या मातीशी पुन्हा एकदा जोडला जाण्याचा. या गल्ल्या, ही झाडं, हा जुना आड, हे वाडे, हे मंदिर, ही माणसं, हे सगळं माझ्या मनात कायमच घर करून गेलं आहे. काळ बदलतो, माणसं बदलतात, जग बदलतं, पण गावाचं प्रेम कधीच बदलत नाही. कारण गाव म्हणजे फक्त घरे नसतात, गाव म्हणजे आठवणी असतात, गाव म्हणजे माणुसकी असते, गाव म्हणजे संस्कृती असते आणि गाव म्हणजे आपल्या मातीशी असलेले नातं असते. रोहिलागड, तुझ्या या सुंदर भेटीसाठी मनापासून